טוב, בסייעתא דשמיא נעשה ונצליח, ברוכים הבאים. First of all, as usual, we thank HaKadosh Baruch Hu for giving us a nice opportunity, great opportunity, थोडासा अभ्यास करायला. सर्वांना ही opportunity नाही मिळत, पण सध्या अशी आपल्याला मिळाली तर आपण घेऊया. इट्स अ बिग मेरिट. तर फर्स्ट ऑफ ऑल, תודה רבה להקדוש ברוך הוא. We got to thank HaKadosh Baruch Hu for such a big zchut, such a big merit ते आपल्याला मिळाले तो. आपण बसून अभ्यास करू शकतो तोराचा, निष्णाचा अभ्यास करू शकतो. आणि ऑफकोर्स תודה רבה לעוסקים במלאכה, רב גבריאל טלקר. הוא कोऑर्डिनेट सगळे सांभाळून सगळे बघतात का शिवरिंग बरोबर होत्या टाइमवर आणि कोण देते शिवर कधी देते शिवर एव्हरीथिंग इज सेटअप. बिग स्फूत, बिग मेरिट. भाऊ ऑफकोर्स राव दॅनियल तलकर, त्यांना पण तुझा रबा फॉर स्टार्टिंग सच अ नाईस प्लॅटफॉर्म. आणि तुम्ही सर्वांना खजाक भाऊ फॉर जॉईनिंग. आणि थोडासा अभ्यास करायचा तुमचा रचून आहे, तुमचा इच्छा आहे तुमची. इट्स अ बिग थिंग. आणि خنزق خنزق بتتخزق. So let's as usual we start with a small prayer. नंतर आपण मिशन थोडासा स्टोरी बघतो. स्टोरी हे कोणती ती ऐकतो भाऊ कसे. नंतर मग मिशन आहोत and so on. So let's start. ए, छान लिहिलंय राव इत्साक हंटरनी, हुटनरनी, इत्साक हुटनरनी छान लिहिलंय. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. तर जाऊ अशीच कोणती जागा नाही जिकडे आकाश बरोबर नाहीये, हशेम नाहीये. आणि लहानपणी ती एक स्टोरी सांगितली होती माझ्या आंटीनी. तर ती आठवते मला दरवेळेला जेव्हा हाफ फ्रीज ऐकल्यानंतर. छोटीशी स्टार्ट विथ अ स्मॉल थिंग. असं दोन दोन स्टुडंट्स असतात. एका एका माणसाचे दोन स्टुडंट्स असतात आणि मग सगळे शिकल्यानंतर तो बोलतोय का जा आणि हा दोन छोट्या पक्षींना जाऊन मारा जिकडे कोण नाही बघत. तर एक लगेच धावत जातो आणि कोपऱ्यामध्ये जाऊन मारतो आणि लगेच येतो. पण दुसरा लांब जातो, बघतो, मारायला बघतो त्या छोट्या स्टोरी पोरला. ऑफकोर्स एक गोईंगची स्टोरी, कारण थोडी क्रुएल्टी इन्वॉल्ड आहे. पण अम, तो ट्राय करतो मारायचा, पण तो बघतो आणि हा पक्षी बघतोय, मग इकडे कोणीतरी बघतोय आणि कुठेतरी लांब जातो एकदम जिकडे कोण नसतं, कोणी बघत नाही. आणि तेवढं त्याला आठवलं, अरे आकाश बरोबर खूप अशेम बघतोय, अशेम सगळ्याकडे आहे, मी नाही मारू शकत. नंतर पुन्हा येतो त्याच्या त्याच्या टीचरकडे आणि बोलतो मी नाही मारू शकत, शिका, सगळ्याकडे अशेम आहे. तो बोलतोय तुला मी स्मिखा देईन. तुला मी तू तू जिंक तू पास झालास परीक्षेत. तर तसं आहे ते फिलॉसॉफी. तर अशीच कोणतीच जागा नाही जिकडे आकाश बरोबर नाही आणि कधीच माणूस बोलू नाही शकत मी एकटा आहे. एकटा आहे का कुठे चाललंय कोणी विचारतात केव्हा केव्हा, तू एकटा आहेस का. तेव्हा त्याला आठवण पाहिजे बोलायला, नाही मी एकटा नसतोच केव्हा, आकाश बरोबर तेव्हा पण सोबत असतो. तर ती जाणीव झाली पाहिजे माणसाला एव्हरी टाइम. आणि दॅट्स म्हणून आपल्या ब्राखवत आहेत हे, किपा घालतो आपण, सिक्सी होत आहेत, एव्हरीथिंग आपल्याकडे एवढे मेजुजा आहे घरी आणि सर्वकडे आपल्याकडे अशी आकाश कोणी गोष्टी दिल्या ज्याच्याने आपण केव्हाच आकाश बरोबरला विसरणार नाही. अं, आणि जाणीव होईल त्याची माहिती, आपल्याला अंडरस्टँडिंग येईल का आकाश बरोबर सर्वकडे आहे आणि आपल्याला बघतोय आणि त्याच्याशिवाय आपण काय करूच नाही शकत. आणि अजिबात त्याच्या मदतीशिवाय आपण एक पण एक इवन एक छोटीशी पल्स आपली हार्टबीट पण त्याच्याशिवाय नाही होऊ शकत. तो बोलतोय म्हणून आपण आपला हार्टबीट होतोय आणि आपण श्वास घेऊ शकतो. सो ओके, सो ॲज वी युजल वी स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי,
שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר ההלכה, וישמחו בי חבריי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חבריי בדבר הלכה, ואשמח בהם. כי אדוני ייתן חוכמה מפיו, דעת ותבונה, גל עיניים ויביא את הנפלאות מתורתך. With this small prayer आपण चालू करतो आपला लर्निंग सेशन शिव ज्याने आपण सोबत बसून अभ्यास करतो असं वाटतंय की आय एम टीचिंग मी नुसता बोल आपण सोबत अभ्यास करतो इकडे एम, आणि मिशनात मध्ये आपण खसदे आशिम आपण मिशनात राहत कम्प्लीट केले ते शब्दात कम्प्लीट केले मेगीला कम्प्लीट केले आणि लवकरच बेचात असे मिशनात साखी पण कम्प्लीट होतील The comparison is not पण इट्स आपण काहीतरी अचीव केलं तर माणसाला चांगला वाटतं इट्स लाईक ग्रेट थिंग इट्स अ बिग स्फूर्त इट्स अ बिग मेरिट एनिवे ॲज युजल वी स्टार्ट विथ सेईंग रिफुआ श्लेमा जी आपण थोडासा अभ्यास करतो इकडे बसून सर्वजण बी मेरिट टू रिफुआ श्लेमा अना एल्खाना בת סיוון חיים יצחק בן יעל שיראל עם כל חולי עמך ישראל, ज्यांना पण रिफुआची गरज आहे सर्व इस्रायल माणसांना अख्ख्या जगामध्ये त्यांना पण रिफुआ श्लेमा आणि आणि आपण तीच आपली प्रार्थना असू आपण प्रार्थना करतो आपण वी प्रे का मे आकाश बाबू कीप अस हेल्दी आणि हेल्थ सगळ्यांची चांगली असू दे पुढे जाता त्याच्यामध्ये आपण थोडासा अभ्यास करू शकतो सोबत आणि जे पण मिचवत पाहू शकू तर ओके להבדיל בין חיים לחיים, may this שיעור be לעילוי נשמת אבימרי בן ציון בן שרה, עם אמרתי פנינה בת אלישבע, עלני כפלת משכבה, אה, אה, עם כל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. Okay, so as usual, we start with a small story, a chance story ऐकली मी. रव स्टायपलर गाऊन रव खाईम केनेवेस्कीचे आबा आणि रव इस्रायल खाईम केनेवेस्की तर त्यांच्या सगळे त्यांना स्टायपलर स्टायपलर गाऊन बोलायचे आणि त्यांची एक छान स्टोरी जसं लास्ट पाराशा होता शिदुखीम बद्दल शिदुखीम होता ते इलिएझर गेला की रिबकाला घेऊन येतो आणि इसाकचं लग्न होतं तर तसंच ही पण स्टोरी इज ते पण शिदुखीम बद्दलच आहे कारण स्ट्रायकरचं लग्न कसं झालं त्याच्यामध्ये नॉर्मली माणूस जेव्हा मुलगा असतो आणि तो जातो मुलीला भेटायला वगैरे तर मग त्याचे प्रश्न असतात आणि ते वेगळे खूप वेगळे प्रश्न विचारतात एकमेकांना सो ऑन पण ते- पण त्यांचा एक वेगळीच अप्रोच होती ते बोलले अं, त्यांची एक वेगळीच अप्रोच होती आणि ते बोलले का ए, मला एकच प्रश्न विचारीन आणि समज ती त्याचा उत्तर बरोबर देईल आणि तिचे रिॲक्शन कसं असेल असं असेल त्याप्रमाणे मी चूज करीन तर त्यांनी एक प्रश्न विचारला होता आणि तो फार इंटरेस्टिंग प्रश्न होता तर ते ए, ते रशियन आर्मीमध्ये होते त्यांना पकडून घेऊन गेले रशियामध्ये असताना आणि ते रशियन आर्मीमध्ये त्यांना जबरदस्ती आर्मी करायला लावली पण प्रॉब्लेम होता मग आपल्याला माहिती आहे का रशियामध्ये
रशियामध्ये रशिया कम्युनिस्ट आहे आणि तिकडे तोरा चोत पाळणे ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे का. ते डिफिकल्ट आहे पाळायला. तर हेच टाईपला जाऊन तुम्ही फोटो बघू शकता त्यांचा. ते राफ हाईम केनेवेस्कीची आबा. आणि ते यंग होते आणि मग अ, ती मुलगीला विचारलं, तिने विचारलं का, ते बोलले का ते आर्मी मध्ये होते. आर्मी मध्ये असताना अ, ते शब्दात नाही तोडायचे. हा, खूप डिफिकल्ट थिंग आहे ती. पण त्यांनी मिसळूत नाही फेशनी पळायचे काहीतरी करायचे का जे शब्दात अजिबात तोडायला त्यांना ते खालील शब्दात करायची प्रश्नच नाही येणार. पण आर्मीच आर्मी, कधी कुठे आता नाही येत. आणि रशियन आर्मी आहे ते इट्स नॉट सिम्पल थिंग. तर ते बोलले. तर एक दिवस त्यांनी बघितलं केनेवेस की कधीच शब्दातलं काम नाही करत. त्यांनी लक्ष दिलं त्यांच्याकडे. एक वेळ लक्ष दिल्यानंतर तो आला त्यांचा ऑफिसरने बोलला, हे शपथ येतं काय झालं, ये तू हे कर, उलट हे काम कर, याचं काम कर, ते कर. म्हणजे जसं खाली हालेल शपथ त्यांना माहित होतं कसं शपथ तोडायचं आणि कसं हे करायचं. हे- तर ते बोलले बघ, आता ते लटकले जाऊ आता त्यांना पकडले गेले, आता काय करायचं. तर त्यांनी विचार केला त्यांनी बोलले की त्या ऑफिसरला ही स्टोरी ते बोलतात. फर्स्ट भेट जेव्हा ते मुलीला जाऊन भेटतात पहिल्या टाइम, तेव्हा ही स्टोरी त्यांना बोलतात. तर ते बोलले का, जेव्हा मग त्यांनी मला पकडलं आता मी काय करू, ते बोलले. ते बोलले का बघ, तुम्ही सगळे माझ्या रागवलात. तुम्हाला फुल कम्प्लीट राग आलेला आहे कारण शपथ पाळला म्हणून. तर एक वेगळी वे, एक आयडिया आहे. आपण एक काम करूया, सगळे तुम्ही उभे राहा, तुमचा हातात काठी घेऊ, तुमची ती मोठी काठी जे सगळे आर्मीचे खयाली सगळे सोल्जर्स कडे आहेत, ती घ्या तुम्ही. आणि मी तुमच्या मधून जाईन आणि तुम्ही प्रत्येक माणूस, प्रत्येक खयाल माझ्या डोक्यावर जोरात मारा, मला जोरात काठीने मारा. त्याच्याने तुम्हाला चांगलं वाटेल. आणि मग त्याच्यानंतर मी सगळ्यांकडून मार खाल्ल्यानंतर मग मला कधीच तुम्ही शब्दाचा त्रास नको देऊ. मला शब्दात पाहून द्या. तो ऑफिसर विचार करतो, "ते चांगला आयडिया आहे." हात साफ करायला मिळतंय ते का नाही. ऑफकोर्स. ओके, ठीक आहे. त्यांनी सगळ्यांना त्यांच्या अख्ख्या जे पण होते त्यांच्यासोबत जे ग्रुप होता त्यांचा त्यांना सगळ्यांना उभा केला, बोलला सगळ्यांनी काठी घ्या आणि हा मधून जाईल आणि सगळ्यांनी मारायचं. वाह. रशियन लोकांना मारायला मिळते कोणाला तरी, तर ऑफकोर्स इट्स अ बिग थिंग. आणि जे सोल्जर आहे, सोल्जरला आवडतं ही गोष्टी. होते किती चांगली इस्रायल माणूस मिळालाय मारायला, अजून चांगली ही गोष्टी. तर तर ते मधून सगळ्या दोन्ही बाजूनी दोन ते उभे राहिले, त्यांची अख्खी सोल्जर्स, सगळे सोल्जर्स ते. आणि हे मधून चालायला लागले आणि प्रत्येक माणसानी, प्रत्येक सोल्जरनी एक जोरात त्यांच्या डोक्यामध्ये मारला. आणि ते एवढं ते बोलतात का ते एवढं खरा फटका होता का ते सहन करणे खूप डिफिकल्ट होतं. त्यांना माहित नव्हतं का जिवंत जातील का, लास्ट पर्यंत ते जिवंत राहतील का नाही, तो प्रश्न होता. कारण ते पूर्ण पूर्ण जोशात मध्ये मारत होते. आता प्रत्येक सोल्जर मारत होता, ते पुढे जात होते, परत अजून एक फटका, अजून एक फटका, अजून एकदा, अजून एकदा. आणि ते बोलतात जेव्हा ते लास्ट कडून बाहेर आले, तेव्हा ते नेस होता, तो मिरायकल होता का ते जिवंत राहिले. पण खसदे अशेम ते पुढे आता मग त्यांनी शब्दातला त्यांना अजिबात त्रास नाही दिला. आणि ते बोलले का जेव्हा त्यांनी प्रत्येक फटका घेतला त्यांना मिळाला, तेव्हा ते बोलले का, वाव, निगवत शपथ को देश, निगवत शपथ को देश. हा शपथ पाळण्यासाठी हा फटका मिळतोय मला. तर मग, आणि त्याच्यासारखा सगळ्यात आनंदाची गोष्ट कोणतीच नव्हती, ते बोलतात असे बोलले. विचार करा, रशियन सोल्जर फटका देतोय जर जोरात, आणि ते बोलतात
ते बोलतात सर्व आनंदाची गोष्ट होती, सगळ्यात चांगली गोष्ट होती. आणि त्याच्याने त्यांना खूप आनंद होता का ते आता शब्दात पाहू शकतील. आणि ते प्रत्येक फटका खाताना बोलते लिंबू शब्दात को देश. आता त्यांनी विचारलं या मुलीला आता ते मध्ये होते आणि ते लग्न करणार म्हणजे पहिली मिफगाश त्यांची पहिली भेटतात ते पहिले. तर ती मुलगी होती मिशपाखात केरेलीची कधून आलेली होती आणि तिला विचारलं तुला काय वाटतंय याच्याबद्दल, मी जे बोललो त्याच्याबद्दल ही स्टोरी. आणि माझा तो आनंद होता तो बरोबर होता का, सगळं ठीक आहे का. दुसरी कोण असती ते बोललेच ते वेडा माणूस आहे काय, फटके एवढ्या जोरात मला मारतात, तो मरू शकतोय आणि तरी सुद्धा त्याला आनंद होतोय काय म्हणजे. तर ती त्यांना बोलली वाव, खूप रिअली खूप चांगली गोष्ट होती ती. फिजिकली तुला फटके बसले या जगामध्ये शब्दात पाळण्यासाठी, तर ऑफकोर्स ती खूप चांगली गोष्ट होती. आणि ऑफकोर्स तुला आनंद झाला बरोबर होता. आणि ती मनापासून बोलते ती. ते बोलले ओके, म्हणजे तुला वाटतं का मी केलं ते बरोबर होतं आणि ती एवढी मला जे जसं वाटलं ते बरोबर होतं. ती बोलते ऑफकोर्स या जगामध्ये शब्दात पाळण्यासाठी फटके मिळाले आणि शब्दात पाळता आला तर मग का नाही, ऑफकोर्स सगळ्यात मोठी गोष्ट होती, सगळ्यात चांगली गोष्ट होती. तर ते बोलले वा ओके जाऊ मग मी तू ते बोलले त्यांनी सिलेक्ट केले त्यांनी. आणि ते बोलले ओके आपण पुढे जाऊ आणि त्यांचं पुढे लग्न झालं आणि ती होती इश्फाकात केरेलीची. आणि आणि त्यांचं लग्न झालं आणि त्यांच्याकडून राव साईम केनेवेस्की झाले मोठे राव. ए, तर आपण बघतो का ते पण एक मोठी ची मुलगी होती. ए, तर आपण बघतो का ए, एवढा मिसळून नेफेश पाहिजे माणसाला. बोलणे इझी असतं, करणे फार डिफिकल्ट असतं ऑफकोर्स. पण याला बस मिसळत नेफेश. आणि आपल्याला माहिती आहे स्टायपलर गावाहून त्यांचे पुढे जातात सगळे स्टोरीज खूप आहेत. आणि त्यांनी किती मिरॅकल्स करायचे आणि त्यांना एक वेळा कोणीतरी प्लेस आपण बोललो त्याच्याबद्दल का त्यांनी ब्लेसिंग आणले मिशबरा खात्याला. त्यांच्यासाठी त्यांना एक नाव आला कोणा ते अमेरिकावरून कोणीतरी बोललं का त्याला त्याचा ब्लेसिंग घ्यायला. तर त्यांनी नाव बघितलं आणि बोलले नाही, मी नाही ब्लेसिंग देऊ शकत त्याला. कारण ए- कारण तो शपथ नाही पाळत. त्यांना कळ. आणि मग त्याला सांगितलं नाही राव तुला ब्लेसिंग नाही देऊ शकत, अमेरिका त्याला फोन करून सांगितलं तुला ब्लेसिंग नाही देऊ शकत राव, कारण ते बोलले तू शपथ नाही पाळत. बोलते मी राव मला ओळखत नाही काही नाही. आणि त्याला माहिती आहे मी शपथ नाही पाळत. मग आकाश बरोबरचं काय आश्चर्य, तो राव दुनिया बराक मध्ये बसून मला त्याला माहित आहे का मी काय करतोय अमेरिकामध्ये. वाव. मी आकाश बरोबर हाशिमला काय तोंड दाखवणार. म्हणून ते ए, ए, म्हणून ते तो शपथ पाळायला लागला. आणि तो खोदरबीची वादळाने शपथ पाळायला लागला. तर त्याचं लग्न पण मोठ्या कोणासंग झालं खजोनिश. खजोनिशची बहिणीसोबत झालं त्यांचं लग्न. ए, तर ती पण मोठी फॅमिलीची होते ऑफकोर्स खजोनिश मनोहर गदोलदोर. खूप मोठी गोष्ट होती. आणि पाहू खाशेम तर आपण बघतो का किती मिसळूत नेफेश पाहिजे माणसाला तोरा मिसळूत पाळायला. थोडीशी मिसळूत नेफेशची आपण एक दुग्मा एक एक्झाम्पल घेतला इकडे. एनिवे, तर आपण जाऊया आपल्या विश्वनाथ मध्ये. आणि विश्वनाथ मध्ये आपण नाही बोलत का आपल्याला एवढी मोठी टेस्ट, आपण सकाळी नमाज करतो आकाश बळको मला एवढी मोठी टेस्ट नको देऊ. टेस्ट नको देऊ आपल्याला. आपल्याला नीटपणे चांगल्या रीतीने आपण समज स्वतःहून आलो तर टेस्ट द्यायची गरज नाही लागणार. आणि आपण नमाज करतो का बाबा आम्हाला टेस्ट नको देऊस. दविदा मिलिकने टेस्ट मागितली आणि त्याला खूप मोठी टेस्ट मिळाली, त्याच्यामुळे तो काइंड ऑफ पास नाही झाला एवढा चांगल्या रीतीने. तर आपण नाही मागत का आपल्याला टेस्ट पाहिजे, पण तरी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे का कच बरोबर पाहिजे तर आशेम टेस्ट देईल मगच तो पुढे जातो. आणि जेव्हा त्या त्रास होतो तेव्हाच दॅट्स अ वे टू प्रोग्रेस करायला. जसं काही माणूस त्याची परीक्षा होते तेव्हाच त्याला पुढच्या ग्रेड मध्ये एंट्री मिळते. पण एनिवे
चला लेट स्टार्ट विथ आवर मिशनायोत. पण मिशनात मध्ये फोर्थ पेरेक मध्ये फोर्थ पेरेक मध्ये आपण फोर्थ मिशना आपण वाचला होता इट सीम्स. फोर्थ मिशना आपण केला होता आय थिंक सो. मला वाटतं की आपण फोर्थ मिशना वाचला होता आणि नंतर मग थोडासा इंट्रोडक्शन दिला होता. आपण जस्ट रिपीट द फोर्थ मिशना. मला आठवते मे बी थर्ड मिशना आपण केला होता. थर्ड मिशना मध्ये आपण बोललो होतो מקום שנהגו למכור בהמה דקה לגויים מוכרים, מקום שנהגו שלא למכור אין מוכרים, ובכל מקום אין מוכרים להם בהמה גסה, עגלים וסייחים של ימין ושבורים. רבי יהודה מתיר בשבורה, בן בטרה מתיר בסוס. आपण बघितलं होतं थर्ड मिशनामध्ये का हे सर्व मिशनात पेसाखवर आहेत. पण पेसाख म्हणून आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये पण जातो, जसं द वे ऑफ मिशनायोत दुसरे सब्जेक्ट मध्ये पण जातो आणि तिकडून ते लॉज शिकतो आपण. तिकडे आपण मिशनात मध्ये आहोत. का समज जर माणूस दुसऱ्या गावी गेला, दुसऱ्या शहरामध्ये गेला, तर तिकडे त्यांनी कसं वागलं पाहिजे, त्यांच्यासारखं वागलं पाहिजे का त्याची पद्धत आहे त्याप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे. तर तो प्रश्न आहे का माणसाने कसं वागलं पाहिजे त्या वेळेला. तर मग तो दुसऱ्या शहरात जातोय तर त्यांची पद्धत घेतली पाहिजे, स्ट्रिक्टली वागलं पाहिजे का त्यांनी स्वतःच चालवलं पाहिजे जसं तिकडून आला तिकडून. तर आपण बघितलं का जिथून तो आला तिकडूनच स्ट्रिक्टनेस त्यांनी ठेवलं पाहिजे. नाहीतर जिकडे जातो तिकडूनच स्ट्रिक्टनेस म्हणजे जास्त लॅहमीर स्ट्रिक्टली तिकडूनच गोष्टी पण पाळल्या पाहिजेत. आणि मखलोकेत नाही केले पाहिजे. मखलोकेत म्हणजे भांडण नाही झालं पाहिजे आणि एकमेकांमध्ये फ्रिक्शन नाही झालं पाहिजे. तर आपण इकडे बघतो का ज्या ठिकाणी तो जातो तिकडूनची पद्धत त्यांनी केली पाहिजे, त्यांच्यासारखं वागलं पाहिजे. समज जर ते स्ट्रिक्टली ऑब्झर्व करतात तर तिकडे स्ट्रिक्ट ओपिनियन घेतलं पाहिजे आणि त्यांच्यासारखं वागलं पाहिजे. तर इथे येतो आणि आपण बघतो या मिशनामध्ये का समज जर त्यांची कस्टम असेल का समज नॉन ज्युईशला विकायची अं, अं, गाय बैल विकायचं त्यांची कस्टम असेल तर त्यांनी केली पाहिजे, त्यांच्यासारखं वागलं पाहिजे. संबंध असेल तर नाही वागलं पाहिजे. तर मग आपण बघितलं काय काय रिझन्स आहेत काय नाही दिलं पाहिजे आणि कोणासारखं काय नाही दिले पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे का नॉन ज्युईश लोकांचे खूप गोष्टी करतात. एकतर शब्दात मध्ये ते काम करू शकतील त्याच्यासोबत, नाहीतर मग दुसऱ्यांना वाटेल का त्याचा त्या इस्रायल माणसाचा आहे. नाहीतर नॉन ज्युईश लोक त्या हशुदीम त्या सस्पेक्टेड का ते अॅनिमल्स सोबत पण अशा गोष्टी करतात जे आपण बोलू पण नाही शकत. तर ते म्हणून त्यांना विकायचे प्रॉब्लेम आहे. एनिवे आपण आता फोर्थ मिशनामध्ये जातो. फोर्थ मिशना मे बी आपण वाचला होता पण पुन्हा कंटिन्यू करूया पुढे. מקום שנהגו לאכול צלי לילי פסחים אוכלים, מקום שנהגו שלא לאכול אינם אוכלים, מקום שנהגו להדליק את הנר בלילי יום הכיפורים מדליקים, מקום שנהגו שלא להדליק אינן מדליקים, מדליקים בבית הכנסיות ובבתי מדרשות ובמבואות האפלים ועל גבי החולים. ते कशाबद्दल बोलतोय आपण तुम्ही इंग्लिश मध्ये पण बघू शकता. तर इथे पद्धत त्या त्या जागेची पद्धत आहे. מקום שנהגו לעשות आपण फोर्थ मध्ये מקום שנהגו לאכול צלי בליל פסחים, जसं आपण बोललो होतो लास्ट टाइम का ते त्या 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 जागेची सवय पद्धत आहे का ते अं, ते
रोस्टेड मीट खातात एरेफ पेसाक लेल पेसाक जसं आपण बोलतो झेरोवा ठेवतो झेरोवा झेरोवा ठेवतो आपण पेसाक सेदेर आणि खूप लोकांची पद्धत आहे इकडे नॉर्मली इकडे बोलतात का नाही खायला पाहिजे कारण असं वाटेल का पेसाकचा पण आपण बाहेर खातोय येरुशलेमच्या जे अलाउड नाहीये तर मकोमशी नागू जिकडे त्यांना त्यांची पद्धत आहे खायची मकोमशी नागू ए, לאכול צלי בליל פסחים אוכלים पण तिकडे त्यांची पद्धत आहे खायची तर मग काय प्रॉब्लेम नाही जसं तेमानमध्ये येमेनाईट लोकांना विचाराल तुम्ही तर ते खातात ते लेल पेसाखला पण स्ली बसार खातात कारण ते त्यांची पद्धत आहे तशी त्यांची ती पद्धत आहे खायची काय प्रॉब्लेम नाहीये आपण बोलतो झेरोवाला दाखवायला पाहिजे पेसाख मच्छा मरोर त्याच्यामध्ये आपण मच्छा उचलतो पेसा मरोर उचलतो पण झेरोवा ते ते नाही उचलायला पाहिजे दाखवायला सगळ्यांना जेव्हा आपण पेसाख बोलतो कारण मग असं वाटेल का हा पेसाखचा अर्पण आहे झेखले पेसाख आहे झेखले पेसाख ए, म्हणून आणि मग खायला पण अलाउड नाही कारण कोणाला वाटेल का तो त्यांनी पेसाकचा अर्पण खातोय पेसाकचा जो आपण दिला पाहिजे आणि बेता तसे लवकरच बेता मी तसे होईल तेव्हा आपण देऊ तर तो त्यांनी दिला पाहिजे तर त्याचा काय त्यांनी तो खातोय म्हणून वी आर नॉट अलाउड टू डू इट पुढे आपण बघतो का मग इकडे बघितलं आपण पेसाकच्या गोष्टींमध्ये येतो आणि पेसाकडून आपण पुढे दुसऱ्या गोष्टींमध्ये पण आपण बघतो दुसऱ्या गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये शिकतो मग इथे आता दुसरी कस्टम आहे तर कोणती कस्टम आहे की योम किपूरला पत्ती लावणे ती कस्टम या मध्ये काय लिहिले מקום שנהגו שלא לאכול אינה אוקיי מקום שנהגו להדליק את הנר בליל יום הכיפורים מדליקים מקום שנהגו שלא להדליק אינן מדליקים आता काय प्रॉब्लेम आहे एरेफ काय लिहिलंय का ज्या जागे पद्धत आहे त्या जागेवर ए, योम किपूरला बत्ती लावणे तिथे लावतात आणि जिकडे नाही पद्धत तिथे नाही लावत काय प्रॉब्लेम आहे ए रे बेल्लेल किपूर चालू झाल्यानंतर बत्ती लावण्याला प्रॉब्लेम काय आहे नाही लावायचा त्यांनी दिवा नाही लावायचा त्यांची पद्धत आहे लावायची तर लावायला पाहिजे नाही लावायचे नाही लावायला पाहिजे का कारण त्याच्यामध्ये एकच रिझन आहे दोघांचं इंटरेस्टिंगली एकच रिझन आहे का ए, का नाही लावत दिवा कारण लेल लेल योम किपूर आणि शब्बात मध्ये फरक आहे शब्बात आपण शालोम बाईचसाठी लावतो ते झहोर बेशामोर खूप रिझन्स आहेत पण लेल योम किपूर ला दिवा नाही पेटवत कारण अं, कारण त्याच्यामध्ये अजून थोडेसे लॉज आहेत योम किपूरला एक लॉ आहे जो आपण बोलतो आपल्याला माहिती आहे का खायला प्यायला अलाउड नाहीये हात धुवायला अलाउड नाहीये तोंड धुवायला अलाउड नाहीये ट्रॅव्हलिंग करायला अलाउड नाही ऑफकोर्स सगळे शब्दाचे लॉस आहेत शब्दाचे लॉस आहेत पण त्यामध्ये अजून थोडेसे गोष्टी आहेत आणि वन ऑफ द थिंग इज मॅरिटल रिलेशनशिप्स पण नाही अलाउड आहेत इंटिमेसी अलाउड नाहीये आणि म्हणून समज जर तो बत्ती लावेल तर त्याला इच्छा होईल आणि योम किप्पूर आहे आणि योम किप्पूर अलाउड नाहीये आणि म्हणून ते फरक पडायला म्हणजे दोघांमध्ये डिस्टिंग्विश करायला का शब्दात नाहीये याच्यामध्ये माणसाने लांब राहिलं पाहिजे त्यांनी स्वतःच्या बेडवर नाही झोपलं पाहिजे नाही तर बेड सेपरेट केले पाहिजे ते सगळं आठवण ठेवायला त्यांनी ती बत्तीने लावली पाहिजे पण मक्कोमशी नागू जिकडे पद्धत आहे बत्ती लावायला तिकडे
हे- जिकडे पद्धत आहे हे, अ, दिवा लावायला, तर त्यांना, कारण त्यांना ते का दिवा लावतात, आठवण राहायला. दाफ का आठवण राहायला का योमा किप्पूर आहे. तर ते बी ड्यू सेम रिझन. पण त्यांना तिकडे माहित आहे का का योम किप्पूर आहे, आणि त्याच्यासाठी ते दिवे लावतात. आणि जिकडे दिवा असेल, आपल्याला माहिती आहे का, जिकडे दिवा असेल तिकडे पण माणसांनी संबंध ठेवायला अलाउड नाहीये. अं, आणि म्हणून टफ का त्यामध्ये दिवा असेल तर ते बोलतील नाही, इकडे अलाउड नाहीये, कारण दिवा पेटलाय, दिवा जळतंय, तर मग अलाउड नाहीये. मॉडेस्टीच्या रिझन्समुळे. तर म्हणून त्याच रिझनसाठी सेम थिंग आहे दोघांमध्ये. म्हणून दिवा इकडे लावतात, कुठे कुठे कस्टम आहे लावायचा, आणि कुठे कुठे कस्टम आहे नाही लावायचा. म्हणून जिकडे अलाउड आहे, जिकडे त्यांना सवय आहे, त्यांना माहित आहे रिझन, आणि त्यांची रिझन बरोबर आहे, तर म्हणून त्या जाग्यावर त्यांना अलाउड आहे. जिकडे रिझन नाही आहे, जिकडे ज्या ठिकाणी माणूस जातो तसं वागलं पाहिजे, असा रिझन. या तर राव गंभीर बोलतात का, ऑल्सो कुर्दीम, इराकची माणसं आहेत कुर्दीम, ते लोक पण, त्यांना पण सवय ते पण खातात ते जेरोवा पेसाख मध्ये. जे आपण पेसाखला सेदेर करतो त्याच्यामध्ये, त्यांची पण कष्ट आहे. थँक्यू. तर आता बेत केनेसेत मध्ये तर ऑफकोर्स एक गोष्ट हा प्रश्नच नाहीये. तर मग ह्या दुसऱ्या ठिकाणी लावायला अलाउड आहे कुठे, बेत मिद्राश मध्ये, बेत केनेसेत मध्ये, नाही तर जिकडे गल्ली आहे, जिकडे लाईट नाहीये, तिकडे दिवा लावायला अलाउड आहे. आणि ऑफकोर्स जिकडे पब्लिक एरियामध्ये ऑफकोर्स अलाउड आहे, आणि जिकडे माणूस सिक आहे आणि त्याला गरज आहे, तिकडे दिवा जळता ठेवायला अलाउड आहे. हे असं बोललं पाहिजे. जळता ठेवायला अलाउड आहे. ऑफकोर्स पेचाकला पुरी योम किपूरला आपल्याला अलाउड नाहीये दिवा पेटवायला. ऑफकोर्स आपण कशाबद्दल बोलतोय, योम किपूर म्हणजे योम किपूर चालू आहे दिवा पेटून ठेवतात, आणि तो त्याच्याबद्दल आपण बोलतोय. ऑफकोर्स योम किपूरला अलाउड नाहीये दिवा पेटवायला, दिवा लावायला, लाईट लावायला अलाउड नाहीये. हे- तर आपण त्याच्याबद्दल बोलतोय, राईट. टू बी स्पष्ट झालं पाहिजे या गोष्टी, ऑफकोर्स. तर दॅट्स द फोर्थ मिशन. ओके. आपण त्याच्यामध्ये काय प्रश्न आहेत तुम्हाला, आपण पुढे जाऊ शकतो. ओके. हॅलो. या. किपूरला आपण शब्बात तोच असं म्हणतो, मग काय नाही आलो. शब्बात शब्बातोन. हम्म. योम झिकरून बोलतो रे. योम झिकरून आपण बोलतो. तर दिवा लावताना तुम्ही बोलता कोणती बराखा बोलतो ते, ऐकू येतं आवाज? येते येते. या. तर तुम्ही बोलता का काना अलाउड दिवा लावायला योम किपूर? हम्म. नाही, आपण लावतो, आपली पद्धत आहे लावायची, आपण बराखा पण करतो, राईट, बरोबर आहे. पण कुठे कुठे पद्धत होती दिवा नाही लावायची. हम्म. दाफ का नाही लावायची योम किपूर, रे योम किपूरला रूम मध्ये आठवण ठेवायला का योम किपूर आहे. अं, कारण योम किपूरला माणसांनी त्याच्या बायकोसोबत झोपायला अलाउड नाहीये, आणि म्हणून ते आठवण ठेवायला ते ते दिवा नाही लावायचे, दाफ का, ओके ओके. कारण ते छापात नाहीये म्हणून. अं, हम्म. आणि म्हणून दिवा नाही लावायचे. पण आजकालची पद्धत आहे, आपण लावतो, आपण बराहा करतो, बरोबर आहे. नाहीतरी आपण दिवा रूम मध्ये नाही लावत. आजकाल सगळ्यांचे घर मोठे आहेत, सगळ्यांच्या घरामध्ये बाजूला दिवा असतो, हॉलमध्ये असतो दिवा लावतो, आपण बेडरूम मध्ये नाही लावत. आणि बोलतात का हफत्याला आपण बघितलं तर हफत्यालाचा अं, जो दिवा लावतो आपण, तोच तोच हफत्यासाठी तीच कॅन्डल वापरतो आपण. हे आणि शब्दात शब्दात नसेल तर हे किपूरला दिवा लावतो तो शॉर्ट पिरियड साठी नाही, होल डे साठी लावतो. बरोबर, एक्झॅक्टली.
तोच आपण हफ्त्याला पण वापरतो. हफ्त्याला ओके. मोत्साई योम किपूरला आपण जेव्हा हफ्त्याला करतो तर त्या दिव्याचा वापर करतो. ओके ओके. का आपण तो वापर करतो गेमारामध्ये लिहिलंय, कारण पण बोललो तर वाटतं त्याच्याबद्दल. मोत्साई शब्दातला आपण का दिवा हफ्त्याला करतो, कारण त्या दिवशी मोत्साई शब्दातला जेव्हा आकाश बरुखुनी हाशेमनी जग निर्माण केला, तेव्हा मोत्साई शब्दातला आदामनी दोन दगड घेतले आणि ते एकावर एक आपटले आणि त्यांनी अ एश त्यांनी आग निर्माण केली. या आणि तेव्हा त्याला दिसलं आग काय असतं आणि त्यांनी आग पेटवली. हा तर म्हणून आपण बोलतो का मोत्साई शब्दातला तो क्रिएशन, जो क्रिएशन झाला आग एशचा, जो आदाम रिशोननी डिस्कव्हर केली काही, तर ते बोलायसाठी आपण मोत्साई शब्दातला दिवा हफ्त्याला मध्ये कॅन्डल लावतो आणि त्याच्यावर बराख करतो, बोरे मे ओरे हा एश. आता योमा किपूरला योम किपूर जेव्हा नॉर्मल दिवशी येतो, तेव्हा मग आपण कशाला हफ्त्याला मध्ये नवीन बत्ती लावू. मग तो एक ओपिनियन आहे का नाही, जी बत्ती आपण लावली होती एरे योमा किपूरला, ज्याच्यावर आपण बराख केली होती, त्याच्यामधून आपण बत्तीला घेतो आणि ती अफजलासाठी वापरतो. कारण योमा किपूरला अ, आगीचा निर्माण नव्हता केला आदाम रिशोननी, म्हणून ती ती आग ज्याच्यावर इसूर नाही केलंय, ज्याच्यावर माणसांनी खालील योमा किपूर नाही केलंय, त्याची मिtzवा केलंय, मिtzवासाठी वापरलंय, त्या ती आग जी अजूनपर्यंत जळते, कारण ती नवीन आग नाहीये आणि त्याच्यामधून आपण अवतारासाठी वापरतो. म्हणून ते दोन ओपिनियन याच्यामध्ये गेमारामध्ये का, म्हणून योम शब्दातला आपण अवतारासाठी आग पेटवतो आणि योम किपूरला आपण तीच आग वापरतो, तीच बत्ती वापरतो जी आपण एरेव योम किपूरला पेटवली होती. ओके ओके. तर तसे ते रिझन दिलेत. म्हणून मोत्साई शब्दातला आपण अब्दालासाठी एक नवीन आग पेटवतो, जे कॅन्डल लावतो आणि एरेव आणि मोत्साई योमा किपूरला आपण तीच एरेव योमा किपूरची बत्तीचा वापर करतो. तर इकडे आपण बघतो का, ज्यांची पद्धत आहे नाही लावायची तिकडे नाही लावायचं. समज मी गेलो ज्या जागी, ज्या ठिकाणी जिकडे पद्धत आहे त्यांची नाही लावायची, तिकडे आपण नाही लावत, कारण त्यांची पद्धत आहे नाही लावायची, म्हणून त्याच्याबद्दल आपण बोलतोय. हे आपण आजकाल आजकाल ऑलमोस्ट मला वाटतं, मला माहित कोण नाही लावत, पण बहुतेक सगळेजण लावतात आणि आपण बराखा पण करतो. आणि इस्रायलमध्ये पण इथं तर मिझराख वगैरे सगळे बराखात पण लिहिलेत, तुम्ही मगजोर मध्ये बघू शकता. ते एव्हरीथिंग इज फाईन, आपण बराखा करतो, बत्ती लावतो, तर मग काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ओके. थँक्यू. माय प्लेजर. तर आपण आता नेक्स्ट मिशनामध्ये बघूया. नेक्स्ट मिशना, फिफ्थ मिशनामध्ये जाऊया आता. पाचवा मिशना आहे इन द सेम वे. आपण त्याच्याबद्दल बोलतोय का, माणूस एका जागी त्याची पद्धत वेगळी होती, दुसऱ्या जागी जातो तिकडे कोणची पद्धत वेगळी आहे, त्यांनी कसं वागलं पाहिजे. हे एक फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, कारण माणसानी थोडासा फ्लेक्सिबल राहिलं पाहिजे खूप गोष्टींमध्ये. जेव्हा तो दुसऱ्या जागी जातो तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे जास्त. स्वतःच घेऊन नाही बसलं पाहिजे, नाही मी असं आहे, आमची हीच पद्धत आहे, आणि ते त्यांच्याकडून शिकायला बघितलं पाहिजे. जिकडे हलाखा आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. ऑफकोर्स समज जर माणूस कोण इस्रायलला आला आणि नॉन नॉन रिलिजियस एरियामध्ये राहतो आणि ते बोलतो आमची पद्धत आहे शपथ तोडायची, ही पद्धत नाहीये, ती अवेर आहे, तर ऑफकोर्स त्याच्याबद्दल नाही बोलत आपण. पण इकडे स्पेशली गोष्टी आहेत, अशा गोष्टी आहेत जिकडे कस्टम प्रमाणे जातात, आणि म्हणून त्या कस्टम्स प्रमाणे समज तो त्या जागी जातो जिकडे ती कस्टम आहे तसं फॉलो करायला, तशी फॉलो केली पाहिजे. तर अजून एक इन्स्टन्स येतो, आपण बघतो मिशनाचा फ्लो आहे तसा, का जेव्हा आपण एका सब्जेक्ट मध्ये जातो तर तसेच सिमिलर गोष्टी मिशनायोत समोर आणतात, आणि आपण खूप गोष्टींमध्ये जातो जिकडे पेसाक संगत काहीच कनेक्शन नाही आहे सध्या. पण इकडे आपण अजून एक गोष्टीमध्ये जातो, इकडे फिफ्थ मिशनामध्ये तिशाव्याच्या गोष्टींमध्ये.
या तिशा व्याव आणि बघूया आपण. तर आपण वाचूया मिशना. מקום שנהגו לעשות מלאכה בתשעה באב עושים, מקום שנהגו שלא לעשות אינן עושים. בכל מקום תלמידי חכמים בטלין. רבן שמעון בן גמליאל אומר, יעשו כל אדם עצמו כתלמידי חכמים. इथे एक मोठा क्लास दिसतो, एक मोठा कॉन्सेप्ट आहे जे आपण शिकूया बेजात असे. पहिले इंग्लिश मध्ये पण तुम्ही बघू शकता. ए, का तिशा व्यावला מקום שנהגו לעשות מלאכה בתשעה באב. ज्या जागेवर मेलाखा करतात, मिन्हाग मेलाखा करायला म्हणजे काम करतात, काहीतरी काम करतात तिशा व्यावला, तर तिकडे काम करायला अलाउड आहे. आपल्याला माहिती आहे का, लिहिलंय बेफुराश का तिशा व्यावला जो माणूस काम करेल, आलाखामध्ये लिहिलंय, तुम्ही बघू शकता का तिशा व्यावला जो माणूस काम करतोय तर त्याला त्या गोष्टीमध्ये ब्राखा नसणे एक पूर्ण वर्ष म्हणजे फॉर एक्झाम्पल, समज जर तो माणूस कामाला जातो आणि बोलतो तिशाव्या वाचून पण मी कामाला जायचो, ते सुट्टी नाही घेतली फॉर एक्झाम्पल, तर बोलतात त्या त्या कामामधून त्याला अख्ख्या वर्ष त्याला ब्राखाना मिळणार. तसंच खूप गोष्टी आहेत. पुरीम आहे, पुरीम, तिशाव्या, होला मोएद, जिकडे माणसाला म्हणजे जे माणसं जिकडे गरज आहे जिकडे, आणि खय्याव आहे, एकदम आर्मीमध्ये येतो, नाहीतर मग तो काहीतरी विकतो आणि काहीतरी त्यांना त्यांना सर्वांना गरज आहे त्याची, त्याच्याबद्दल नाही बोलत आपण. नॉर्मल माणूस ज्याला 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 ऑप्शन आहे, म्हणजे तो समज जर सुट्टी घेतोय, त्याला आलं सुट्टी घ्यायला आणि तरी सुद्धा तो सुट्टी नाही घेत, तर त्याच्याबद्दल लिहिलंय का त्याला ब्राखाने मिळणार. पण इकडे आपण कशाबद्दल बोलतोय, समज तो तिकडे गेला जिकडे मिन्हा काय त्यांची काम करायला, तर त्याला पण अलाउड आहे काम करायला. पण पुढे एक मोठा रूल लिहिलाय, फार इंटरेस्टिंग रूल आहे. पण तलमिदे खाखामीन, ह्या तोरा स्कॉलर्स आहेत, त्यांनी नाही केला पाहिजे. कारण इकडे इकडे समज जर बेतामिकदशचा नष्ट झालंय आणि इकडे जळतोय एका साईडला, आणि तो माणूस बोलतोय का नाही तो काम करतोय, त्याला अशी लाज नाही वाटत, असं कसं होऊ शकतंय. म्हणजे एवढी मोठी गोष्ट घटना घडते. जसं बोलतात तिशा वेळेला माणूस नमाज करतो, तेव्हा पण तिशा वेळेला त्याची फिलिंग्स कसे पाहिजेत, जसं काय खास शालो त्याच्या समोर कोणतरी त्याच्या घरचा माणूस मेलेला आहे, तशी तशी त्याची फिलिंग्स पाहिजेत. तर माणसाच्या घरी कोणतरी खास शालो खास शालेल्या लो आला खास आम इस्रायल का कोणतरी वारला, तर तो काय कामाला जाईल? तो नाही कामाला जाणार, खरंच नाही जाणार. काय ते बोल नाही, मला काम इम्पॉर्टंट आहे जास्त, खरंच नाही जाणार. तसंच तिशाव्या आपला पण तशी ती फिलिंग पाहिजे त्याला. आणि समज तो कामाला जातो, त्याला काय अर्थ नाही वाटत, बेतामिकदासच्या डिस्ट्रॉय झालाय आणि त्याला ते फिलिंग आली पाहिजे, आणि त्याला कळलं पाहिजे किती मोठी गोष्ट घडली आणि तो कामाला जातोय, असं कसं होऊ शकतंय. पण इकडे मिळले काय मिन्हाग असेल तर जायला अलाउड आहे त्याला. पण तलमिदे खाखामीम, तोरा स्कॉलर आहेत, त्यांनी नाही जायला पाहिजे. रबी शिमोन बेन गमलीएल येतात आणि बोलतात का ह्या गोष्टींमध्ये सगळ्याच होता ना तलमिदे खाखामी समजा, हे किती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही समज जर माणूस तलमी खाखाम नसेल तर मग तो तोरा स्कॉलर नसेल, पण ह्या गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःला तलमीद खाखाम समजलं पाहिजे आणि काम नाही केलं पाहिजे. तर मग सगळे बोलतील हा बाबा, किती आता स्वतःला कोण मान समजतोय, स्वतःला कोणतरी मोठा थोडा स्कॉलर समजतोय, काम करायला नाही मागत. तर त्याला बोलते नाही, जसं काय कोण नाही असा विचार करणार, काय बोलते त्याला काम नव्हतं काय म्हणून नाही करत, नाहीये त्याला काम म्हणून तो आज घरी बसलाय मोठ्यावर. तर म्हणून ती गोष्ट तो बोस्ट नाही करत, त्याला त्याच्यासाठी गावा नाही आहे ते, इट्स लाईक त्याच्यासाठी प्राईड नाही आहे ते, म्हणून ह्या गोष्टींमध्ये त्याला स्वतःला त्यांनी तलमीद खाखाम बनवलं असेल. जसं काय तलमीद खाखाम आहे तसं वागलं पाहिजे.
तर दॅट्स द मिशना. आता इकडे पुढे आपण बघितलं नाही मी इकडे मध्ये याच्यामध्ये एक मिनिट या ओके. आपण शेवटी म्हणूया לעולם יעשה אדם עצמו לתלמיד חכם. ओके. तर इकडे एक पुढचा मिशना पण आहे जो आपण इकडे दोन्ही एकदम लिहिलेत माझ्या बुकमध्ये दोन्ही सेपरेट केले फिफ्थ आणि सिक्स्थ केलेत पण इकडे फिफ्थ दोन्ही सोबत आहेत जे आपण नेक्स्ट टाइम करूया फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्याच्यामध्ये अजून थोडेसे पार्ट्स आहेत जे आपण वाचूया जस्ट विल रीड इट חכמים אומרים ביהודה עושים מלאכה בערבי פסחים עד חצות ובגליל אינן עושים כל עיקר ובלילה בית שמאי אוסרין ובית הלל מתירין עד נצח חמה. तर दिस इज द सेकंड पार्ट ऑफ द मिशना. का जिकडे ते बोलतात का ए, येहुदा जे माहितीये का दोन वेगळे जागा होते येहुदा अ, जिकडे येहुदाची ट्राईब होती त्याला येहुदा बोलायचे नाहीतर आणि श्वतीमध्ये दुसरे ट्राईब्स होते तर जसं आजकाल इंग्लिशमध्ये पण जुडिए बोलतात या ती एरिया जी बेथामिगदासच्या साईडून खालपर्यंत अं, तो येहुदाचा एरिया तर ए, तिकडे पेसाखला ते काम करायचे परफॉर्म लेबर कधी एव्हरी एरे पेसाख अंटिल मिड डे ते पण काम करायची त्यांनी त्यांची पद्धत होती पण नॉर्थ ऑफ इस्रायलला गलील बोलतात त्याला ए, हा नॉर्थ मध्ये हे- हे- तिकडे ते लोक काम नाही करायचे या आपण पुढच्या वेळेला याचा अजून कंटिन्यू करूया कारण मला जस्ट वॉन्ट अजून एक मी स्टोरी बोलू शकतो मला शब्दाबद्दल थोडासा बोलायला आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल पण इकडे थांबूया मिशनामध्ये फिफ्थ मिशनाचा थोडासा पाठ आपल्याला बाकी आहे आपण नेक्स्ट टाइम करूया इन एनिवे तर तर आपण फिफ्थ मिशनामध्ये थांबूया तिकडे आणि आपण थोडासा पराशा बुवाबद्दल बोलूया थोडासा अजून एक स्टोरी मे बी लेट्स सी. तर पराशा शबुवामध्ये आपण बघतो जसं हे अब्राहम आणि इस्हाक आणि आता याकोब अविनू बद्दल आपण शिकतो या कमिंग पराशामध्ये तोलदोत मध्ये आपण बघतो याकोब अविनू बद्दल लिहिलंय की तो अं, फक्त उल्पान म्हणजे ताम योशेब ओहालीब तो तोराचा अभ्यास करायचा आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होता आणि एक वेळ त्याला ब्राखा मिळाल्यानंतर त्याला पळायला लागला एसापासून आणि नंतर मग तो लबानकडे गेला आणि अख्खा अजून किती वर्ष 20 वर्ष काम केल्यानंतर पुन्हा तो आला त्यांची लाईफ एकदम डिफिकल्ट झाली पण स्टार्ट मध्ये तो काय होता यशेफ ओवाली त्याच्यामध्ये तुम्ही समज ऑंकुलस मध्ये लिहिले तवा उल्पान या तबा उल्पान म्हणजे अजून एक गोष्ट तीच तेवढंच पसूक दुसऱ्याकडे लिहिले तबा उल्पान म्हणजे काय विवकेश हशेम म्हणजे आपण बघतो का याकोब विनूचा काय एसेन्स होता त्याचा मेन जसं आपण बोलतो का याचा ईश सदे या ईश सदे द फील्ड मॅन ऑफ द फील्ड मारामारी करून राहायचा हिसाब
त्याचा तो मेन माऊथ, त्याचा मेन एसेन्स वॉज मॅन ऑफ फील्ड, किंग, राजासारखा होता तो, एसाफ राजासारखा होता. खूप इंग्लिशमॅन म्हणजे मोठा, उंच, धिप्पाड, आणि नाही का तो जंगली होता, नाही जंगली नाही, जसं अमेरिकन आहे, अमेरिकन लोक नाही तर ब्रिटिशर, मिसूदार राजासारखा. त्याच्याकडून सगळे मोठे मोठे राजे त्याच्याकडून आले, आपल्याला माहित आहे. सगळे आलुफिम 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 त्याच्याकडून आले. आणि तो किंग होता, किंग सारखा होता, हा. पण इस असं ते. आणि याकोब अविनू इष्टाम योशेब ओवालीम. तर मग इकडे पेरुष म्हणजे काय, मेवाकेश हशेम, मेवाकेश हशेम. राव मी रावकडून ऐकली, राव पिनकुस पण त्याच्याबद्दल बोलतात, आणि राव आरुष पण त्याच्याबद्दल एक अख्खी शिवर आहे त्याच्याबद्दल. तर मेवाकेश हशेम इज कोण आहे, जो हशेमला काय पाहिजे ते बघतो. म्हणजे समज आत्ता आकाश बरखूला काय पाहिजे ते तो विचार करतो. काय पाहिजे त्याला, हशेमला पाहिजे आता मी नीट बोलू सगळ्यांसंग, तर नीट बोलला पाहिजे, जरी पण समोरच्याने त्याला चिडवलं, त्याला राग आला, त्यांनी विचारला पाहिजे, विचार केला पाहिजे हाशिमला काय पाहिजे, हाशिमला आत्ता माझ्याकडून काय पाहिजे. उठायला, नमाजीला जायला, ओके जा नमाजीला. माझे रचोन, माझी इच्छा मला बाजूला ठेवली पाहिजे. पण हाशिमला काय पाहिजे आता, गपचूप बस, मध्ये काय बोलू नकोस, कोणाबद्दल नको बोलू. आता मला हाशिमला काय पाहिजे, तर प्रत्येक माणसाने एव्हरी टाइम, प्रत्येक वेळेला त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे का, मा हाशेम मेबकेश मिमेनी, काय आकाश बरकुला पाहिजे माझ्याकडून आता, कसं, काय पाहिजे माझ्याकडून आता, कसं बोललं पाहिजे, असं कसं वागलं पाहिजे, आता कोणती स्टेप घेतली पाहिजे, आता कुठे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मा हाशेम रुचे, हाशेमला काय पाहिजे आता माझ्याकडून, आणि त्याप्रमाणे वागल्यानंतरच तो अ, याको अभिनूच्या लेवलला पोहोचेल. इन मेबकेश हशेम, त्याने बोलतात मेबकेश हशेम. स्वतःची इच्छा, स्वतःचे राग, तर त्याला कोणाच्या चिडले, त्याला चीड, दुसऱ्यांवर काहीतरी, त्याला दुसऱ्याला टॉन्ट मारायची इच्छा झाली, नाहीतर त्याला कोणातरी चिडवायची इच्छा झाली, नाहीतर मग जास्त हे घरच्या माणसांसंग जास्त घडतं, कारण ते सोबत असतात खूप वेळ. आणि मग माणूस दुसरा मला बरोबर त्यांनी मला मान नाही दिला, तर मग तो थोडासा त्याला उलट सुलट बोलतो, म्हणजे त्या लाईनीवर आणायला काइंड ऑफ. पण तेव्हा त्यांनी विचार केला पाहिजे हाशिमला काय पाहिजे, समोरच्याला भडकवायला नाही, आकाश बरकुला पाहिजे शालोम. बोलतात का माणूस जेव्हा ते पुरुष आणि स्त्री जेव्हा ते शालोम मध्ये असतील, तेव्हा शखीना येते त्यांच्यावर, त्यांच्यावर हाशिमची प्रेझेन्स येते. आणि जेव्हा ते त्यांच्यामध्ये भांडण असेल, राग असेल कोणत्या गोष्टींचा, तर शखीना जाते, हाशिमचा प्रेझेन्स लांब जातो. तर मग सगळ्यात मोठी गोष्ट आहे हाशिमचा प्रेझेन्स घरी असणे. जेव्हा कादश बरुखूचा, हाशिमची शखीना, त्याचा प्रेझेन्स, त्याची ब्लेसिंग्स असतात, जेव्हा तो स्वतः असतो तेव्हा ब्लेसिंग्स येतात. तर मग मला त्यांनी मान नाही दिला, मला जसं पाहिजे तसं नाही वागले समोरचा कोणतरी, तर त्याचा त्याचा अर्थ नाही का त्यांनी त्याच्यावर बदला घेतला पाहिजे आणि त्यांनी उलट बोललं पाहिजे आणि रागवलं पाहिजे, नाही. त्याच्याने त्याची हाशेमची ब्लेसिंग जाईल त्याच्या घरातून, आणि मग काय राहील त्याला, खास शालोम, उलट गोष्टी येऊ शकतात त्याच्यावर. मग काय केलं, त्याच्या मान सन्मानसाठी तो दुसऱ्याचा अपमान केलास, त्याच्यामुळे हाशेमची श्रीना गेली, आणि अजून त्याच्या घरच्या घरावर त्याचे आशीर्वाद याच्या ऐवजी उलट गोष्टी आल्या. तर मग काय झाला फायदा, कशामुळे, नाही, कबोधमुळे, त्याच्या मानमुळे, त्याला गावामुळे. तर माणसाने ते विचार केला पाहिजे, आणि जसा तसा वागेल. तर याकोब अविनू ज्या वेनी वागला त्या पद्धतीमध्ये वागले पाहिजे आपण. याकोबाचे वंश, याकोबाचे वंश, तुम्ही मूर्तीपूजा करू नका, राईट. तसं आहे. तर तर आपण याकोबाचे वंश आहोत, तर आपण त्यांच्यासाठी तसा वागायला बघितलं पाहिजे. तर एव्हरी मिनिट आणि अ, प्रत्येक पावलावर माणसाने विचार केला पाहिजे हाशिमला काय पाहिजे माझ्याकडून. मगच तो
बरोबर वागेल, मगच तो ए, याकोब अविनूसारखा वागेल, आणि मग तो दाखवेल का हा बाबा मी याकोब अविनूच्याच त्याच नातू आहे, काय त्याचा आहे, त्याच्यापासूनच आलोय. त्यामुळे इकडून आपण शिकतो की दुसरे दोन दोन शब्दांपासून मेबकश हशेम, तवा उल्पान, त्याच्याकडून आपण शिकतो का प्रत्येक माणसाने प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे का हाशिमला आत्ता माझ्याकडून काय पाहिजे, आणि तसं वागला पाहिजे. मग केव्हाच त्याच्याकडून काहीच चूक नाही होणार, आणि केव्हाच उलट सुलट गोष्ट नाही करणार. ए, बेजात अशा आपण तीच इच्छा करतो का कालच प्रभू आपल्याला गाईड करून दे प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि आपल्या हातून चूक नाही झाली पाहिजे. अं, आणि त्याच्यामुळेच अकाल बाळकोची ब्लेसिंग आपल्यावर, आपल्या फॅमिलीवर, अख्खा एरेच इस्रायलवर, सर्व इस्रायलवर, पूर्ण इस्रायल जमातीवर, जे अख्ख्या जगामध्ये आहेत सगळे इस्रायलवर येईल. आणि त्याची गरज आहे आपल्याला आता खूप ब्लेसिंगची. आपण तेच नमाज करूया. आपण फिनिश करूया आपला शिऊर विथ दिस स्मॉल प्रेयर ॲज युजल. स्क्रीनवर बघू शकता, मला पाहिजे इंग्लिशमध्ये पण वाचू शकता. या चलो. केन, मी आता तुम्हाला मेसेजवरती तुम्हाला फोन नंबर, मेल जे काही पाठवले आहे ते काल मी तुमच्याबद्दल बोललो होतो की वी नीड युअर हेल्प, लाईक आपला शिवर अजून मोठा करायला, अजून माणसांना जवळ आणायला. जसं रविपणाने सांगितलं की आपला लाईक एव्हरी टाइम आपण विचार केला पाहिजे की अकादोश बाबाची जी इच्छा आहे ती आपण कशी पूर्ण करू शकतो. तिची इच्छा आहे की जे लांब आहेत आपल्या तोरान मिसत पासून ते पण जवळ येतील, आणि आपल्याला वेजत असे दॅट विल गेट अस क्लोज टू द मशिया वेजत असे. तर मी तुम्हाला पाठवलेलं आहे मेसेजमध्ये, यू कॅन सेव्ह द नंबर्स. तुम्ही कोणालाही पाठवू शकता. फक्त आणि लाईक वी नीड युअर सजेशन, अजून काय कुठे काय चुकी असेल, काय चांगला करू शकतो, तर प्लीज आम्हाला ऍडवाइस द्या. तो जरा तुम्हाला सगळ्यांना हा जरा. जजाकल्लाह יישר כוח. राईट, तुमचे सजेशन्स आर ऑलवेज वेलकम. आणि समजा तुम्हाला डेडिकेशन करायचे असतील शिवरिंग मध्ये, ते पण ओपन आहेत. डेडिकेशन करू शकता. कोणता शिवर तुम्हाला डेडिकेट करायचा असेल, यू ओपन फॉर दॅट. तुम्ही गाब्रिएला कॉन्टॅक्ट करू शकता. We'll finish the shiur with a small prayer, as usual. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי ביושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים דברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבל שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבל שחת. אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אבטח בך. So with this trust in Hashem, may you have a great week. יום רביעי תעזור את הבולצות, תפון שבת שלום. तर have a great week, आणि שהקדוש ברוך הוא ימלא כל פשוט ליבנו לטובה. Thanks a lot for everybody for joining the show. आपण सोबत अभ्यास करायचा, आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी मिळते, सर्वांनी घेतली पाहिजे. एव्हरी डे वी हॅव शिवरिंग. आणि ज्यांना पण शिवरिंग ऑनलाईन पण आहेत, माझं मध्ये रिव्हिजन करायचं असेल तर लास्ट वीकचे शिवरिंग टाकलेले आहेत, तर सर्व अवेलेबल आहेत. ऑल द शिवरिंग ऑलमोस्ट. तर कोणत्या शिवरिंगचा पुन्हा रिव्हिजन करायची असेल तर लिंक पाठवलं जाईल तुम्हाला, आणि तुम्ही रिवाइज पण करू शकता. सो थँक्स अ लॉट, अँड हॅव अ ग्रेट नाईट, अँड